आधी तर सर्वांना हाय आणि नमस्कार आणि माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। आणि कशा आहात सर? मस्त ना, खूप छान। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर बघा, दिसायला एवढी भारी दिसते आणि खायला खरंच खूप टेस्टी आहे। तर चला मग किचन मध्ये जाऊ आणि रेसिपी तयार करू। तर आज मी मस्त पालक पनीरची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। पालक आहे, पनीर आहे, 2-3 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, टमाटरची प्युरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे। फोडणीसाठी जिरे आहेत, एवढे मसाले आहेत, लाल तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद। तर आधी तर पालक मस्त निवडून घेऊ, बारीक कापून घेऊ, स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतरून शिजायला टाकू। तर पालक आता आपला थोडासा शिजून घेऊ। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शिजून घेतलेला आहे। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊ। तर आपला पालक वाटून झालेला आहे। आता फोडणीची तयारी करू। तर आधी तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि तेल जास्त गरम होऊन नाही द्यायचं, नाहीतर आपली फोडणी जळते आणि आपल्या भाजीची टेस्ट बिघडते। म्हणून हलकसं तेल गरम होऊन द्यायचं आणि नंतरूनच मग फोडणी टाकायची। तर आता जिरे टाकून घेऊ। जिरे थोडेसे तडतडले की मग आता कांदा टाकून घेऊ आणि कांदा पण मस्त हलका चेंज झाला पाहिजे कलर, तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। तर आता टमाटरची प्युरी टाकून घेऊ। मस्त होते ही भाजी। तर छान टमाटरची प्युरी पण तेलामध्ये परतून घेऊ आणि पाठीमागे मी मस्त जवसाच्या चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की तुम्ही जाऊन बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर आता जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, ते पण फोडणीला टाकून घेऊ आणि ते पण मस्त तेलामध्ये परतून घेऊ। तर आता हे थोड्या वेळासाठी मस्त मसाले शिजवून घेऊ। बघू शकता तुम्ही टमाटरचं आणि ग्रीन चटणीचं जे पाणी होतं ते सर्व आटलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे। मतलब आपले मसाले छान परतलेले आहेत, छान शिजलेले आहेत आपले मसाले, तेल पण सुटलेलं आहे। तर आता हे सर्व मसाले एकामध्ये टाकून देऊ। गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद, हे सर्व मसाले टाकून घेऊ आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने करा। तिखट तुम्हाला म्हणजे जास्त हवंय की कमी हवंय, म्हणजे लाल तिखट कमीच वापरा। तर हे सर्व मसाले मस्त तेलामध्ये परतून घेऊ। तर छान सर्व परतून घेऊ आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। परत एकदा छान मिक्स करून घेऊ आणि सगळे मसाले परत थोड्या वेळासाठी वाफवून घेऊ। वाव, मस्त सुगंध येतोय। तर आता जे आपण पालक वाटून घेतलेला आहे, पालकची प्युरी, ते मसाल्यामध्ये टाकून घेऊ। आणि जर तुम्हाला पालक पनीरच्या भाजीचा जास्त ग्रीन कलर आवडत असला तर तुम्ही लाल तिखट कमी वापरा आणि लाल तिखटच्या ऐवजी ग्रीन मिरच्या 2-3 जास्त वाढवा आणि जे आपण लाल तिखट टाकले ते कमी टाका किंवा मग नका टाकू। मग भाजीला जास्त ग्रीन कलर येईल, कारण मी इथे लाल मसाला टाकलेला आहे म्हणून जास्त भाजीचा ग्रीन कलर आलेला नाही। तुम्हाला जास्त ग्रीन भाजी पाहिजे तर लाल तिखट नका टाकू, 2-3 मिरच्या म्हणजे जास्त घ्या, हिरव्या मिरच्या। तर आता पनीर पण टाकू आणि सगळे छान मिक्स करून घेऊ। आता वाटणचं पाणी टाकून घेऊ।
परत एकदा छान मिक्स करून घेऊ। आणि जरी तुम्ही आता व्हिडिओवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर वा, मस्त सुगंध सुटलेला आहे आणि भाजीचा कलर पण मस्त आलेला आहे। तर आता कोथिंबीर टाकून ते आपली मस्त चविष्ट आणि साधी सोपी पालक पनीरची भाजी बनवून तयार आहे।